उद्धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला खूप जणांच्या पत्रिकेमध्ये दोष असतात. ग्रहण दोष असेल, मंगळ दोष असेल, चांद्र योग असेल, परत नक्षत्र योग असतो, मूळ नक्षत्र, खूप दोष असतात सगळ्यात. काल सर्प दोष असेल, पितृदोष असेल, हे जे दोष असतात या दोषावर शांती करणं लगेच खूप जणांना पॉसिबल नसतं, म्हणजे लगेच शांती करू शकत नाही. तोपर्यंत कोणती सेवा करायची आणि शांती करणं गरजेचं आहे का, याच्यावर मी पूर्ण आज माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जण पत्रिका मार्गदर्शनासाठी माझ्या घरी येत असतात. काही जण फोनवर विचारत असतात. आपण जर समोरच्याची पत्रिका बघितली, खूप जण म्हणतात गुरुजी की आमच्या पत्रिकेमध्ये दोष सांगितला, ह्या ब्राह्मणांनी दोष सांगितला. काही समोरचा जो व्यक्ती असतो ना, तो 17 ठिकाणी फिरून आलेला असतो. हा माझा अनुभव आहे. मी कधीही कोणी माझ्याकडे जर विचारायला जरी आलं, मी विचारतो पहिले तुम्ही कुठे कुठे जाऊन आले, कारण की तुम्ही 17 ठिकाणी जर फिरून आलात त्याचे दोष पण भयंकर असतात. म्हणजे तुमचा कोणावरच विश्वास नाहीये, शेवटी इथं आलात. तसं कधीच नाही करायचं. आपल्या एका गुरुवर किंवा एका ब्राह्मणावर किंवा एका ज्योतिषावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जसं डॉक्टरचं आहे, 1-2 रेफरन्स ठीक आहे, पण जास्त प्रत्येक वेळा आपली पत्रिका दाखवत फिरायचं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या वेळा पत्रिका दाखवणार तितक्या वेळा तुमचं पुण्य खर्च होत असतं. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. एक सद्गुरुस्थ आले, ते म्हणजे गुरुजी आमच्या पत्रिकेमध्ये दोष सांगितले. त्यांची पत्रिका जेव्हा बघितली, अतिगंड योग शांती, विष्टीकरण शांती, मंगळ दोष, गुरु चांडाळ योग, ग्रहण दोष, सगळे जे दोष होते ते सगळे होते. ते म्हणजे दादा मुलांच्या प्रगतीच होत नाही. जॉब लागतो पण मध्ये सुटून जातो, मन स्थिर नाहीये. मुळामध्ये 100% सगळ्यांच्याच पत्रिकेमध्ये दोष असतात. असं कोणतीही पत्रिका नाही त्याच्यामध्ये दोष नाही. माझ्या पण पत्रिकेमध्ये दोष आहे. सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये दोष असतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे दोषाबद्दल भीती मनामध्ये ठेवू नका. खूप जण म्हणतात बघा, नक्षत्र दोष, मूळ नक्षत्र, आश्लेषा नक्षत्र. आश्लेषा नक्षत्रामध्ये 3 ते 4 चरण आहे. पहिलं चरण सासूला वाईट, दुसरं चरण सासऱ्याला वाईट. हे कशासाठी? हे प्रत्येक चरणाचा एक भाग आहे. मूळ नक्षत्राचा पण, मूळ नक्षत्राची मुलगी असेल, मुलगा असेल, कोणी लग्नच नाही करत त्यांच्यासोबत. का बरं? कोणी कोणाच्या मुळावर आले असं म्हणता. हे बघा, हे शास्त्र आहे. आणि माझ्याकडे कोणतीही पत्रिका आली ना, तर सगळ्यावर दोष 100% असतात. सगळ्यावर. गुरु चांडाळ योग म्हणजे काय? गुरुग्रह आणि राहू ग्रह एकत्र जर आले तर गुरु चांडाळ योग तयार होतो आपल्या पत्रिकेत. आपण आपलं स्वतः बघा, गुरुग्रह आणि राहू ग्रह दोघं जर एकत्र आले, ज्यांच्या कुंडलीमध्ये दोघांनी एकत्र असेल तर गुरु चांडाळ योग तयार होतो. म्हणजे काय? म्हणजे तो व्यक्ती सदाचारी असतो, स्वाभिमानी असतो, चांगला असतो, पण एकदा त्याचं डोकं सरकलं तर तो काहीही करू शकतो. लोभी असतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे तो चांगला पण करू शकतो आणि वाईट पण करू शकतो. ग्रहण दोष, परत मंगळाबद्दल खूप जणांना भीती आहे. असं कोणताच व्यक्ती नाहीये त्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ नाही. हे डोक्यातून काढून टाका पहिले, तुम्ही भीती काढा पहिले. पत्रिका म्हणजे काय? आपण ज्या दिवशी जन्म घेतो, लक्षात ठेवा, आपण ज्या दिवशी जन्म घेतो तिथे तिथी वार नक्षत्र आहेत, त्या दिवसाचे असतात. त्या नक्षत्रानुसार एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात, 2 राशी असतात. मग त्याच्यानुसार आपलं सगळं भाग्य ठरत असतं. आणि एकदा पत्रिका तयार झाली, आपण जन्मपत्रिका आहे ती एकदाच तयार करायची, परत करायची नाही. खूप जण काय करतात, मग ह्या ब्राह्मणाकडून वेगळी करा, त्या ब्राह्मणाकडून वेगळी करा. काही गरज नाही. जसा मोबाईल नंबर आपला एक असतो, आधार कार्ड जसा एकच असतो, तसंच आपली पत्रिका एकच असावी. तुम्ही कॅम्प्युटराइज करा,
किंवा हस्तलिखित पत्रिका करा, काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, आता मंगळाबद्दल खूप लोकांना भीती आहे. मंगळाचं सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यांच्या, कोणतीही पत्रिका घ्या, 100% अशी पत्रिकेत दोष नाही असं काहीच नाहीये. असा माणूस नाही त्याच्यात दोष नाहीये, सगळ्यांमध्ये दोष आहे, काही ना काही दोष असतात. मंगळामध्ये प्रथम स्थानी मंगळ असेल तुमचा, 12 स्थानं असतात लग्न कुंडलीमध्ये. बघा, आपण आपलं स्वतः बघू शकता. प्रथम स्थानी, 4थ्या स्थानी, 8व्या स्थानी, 7व्या स्थानी आणि 12व्या स्थानी. ह्या ठिकाणी जर मंगळ असेल तर तो व्यक्ती रागीट असतो, तो व्यक्ती जास्त भावना प्रधान असतो. आणि मंगळ ज्यांचं आहे 5व्या स्थानी असेल, 3ऱ्या स्थानी असेल, असे लोक पोलीस असेल, आर्मी असेल, संरक्षण खात्यामध्ये असेच लोक असतात. पोलिसांची जर पत्रिका बघितली आपण, त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ असेल आणि ते पोलीस म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये असे लोक असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात पहिले आपण तिथी, वार, नक्षत्र घेतो. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये दोष असतात. ग्रहण योग असेल, काल सर्पदोष तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये. काल सर्पदोष जरी असेल त्याच्यामध्ये न घाबरून जाता, घाबरायचं नाही. आता काय होतं, खूप जण मग ब्राह्मण एवढी दक्षिणा तेवढी दक्षिणा, हे प्रत्येकाचं वेगळं असतं, त्याच्यावर आपण नाही बोलू शकत. पण ते करायचं की नाही करायचं हे आपल्या हातात असतं. काही जण असे आहे की शांती करून पण ते लोक शांत नाही झाले, असे खूप जण आहे माझ्याकडे. ते म्हणतात, दादा आम्ही एवढे 20-25 हजार रुपये घातले पण मुलगा शांतच नाही झाला. कस का शांत होणार आहे? शांती करून शांत झाले असते तर सगळ्यांनी शांती केली असते, असं नाहीये. ती एक विधी आहे, तो विधी फक्त पूर्ण करायचा. विष्टीकरण शांती, परत काल सर्पयोग मंगळाचा असेल, अतिगंड योग शांती, हे शांती असतो, तो विधी असतो. 4-5 तासाचा विधी असतो, तो तज्ञ ब्राह्मणाकडून करून घ्यायचं. आता खूप जण म्हणणार, गुरुजी आम्हाला करायला वेळ नाही किंवा करायला वेळ लागणार आहे, तोपर्यंत काय करायचं? सगळ्यात पहिले तुमच्या मनातली पहिले भीती दूर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही गेले, कोणत्याही ब्राह्मणाला विचारलं, त्यांनी डायरेक्ट आपल्याला यादी देतात, डायरेक्ट ही शांती करा, ती शांती करा, ती शांती करा. हे शांती सांगणं हे ब्राह्मणांचं कसं असतं, त्याच्यामध्ये दोष असतात म्हणून तुमच्यामध्ये प्रॉब्लेम असतात. आपण का बरं जातो ब्राह्मणांकडं? ब्राह्मण थोडी येतात आपल्याकडे, आपण जातो त्यांच्याकडं. आपण जेव्हा विचारतो ज्योतिषाला, तेव्हा तेच सांगते की शांती करा, कारण का हा ग्रहामध्ये दोष असतात. गुरु आणि राहू एकत्र आले, गुरु चांडळ योग झाला. मग याच्यामध्ये काय होतं, आपलं जॉब लागत नसेल, लग्न होत नसेल, आर्थिक चंचन असेल, बाळ होत नसेल, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग याच्यामध्ये मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची सगळ्यांना, की आपली जी पत्रिका असते, आपला कसा सिबिल स्कोर असतो, लक्षात ठेवा. सिबिल स्कोर आपण 5-5, 6-6 बँकेमध्ये जर जास्त अप्लाय केलं तर आपला सिबिल स्कोर कमी होतो. तशाच पद्धतीने आपली पत्रिका जर जास्त ठिकाणी तुम्ही दाखवली तर तुमचं जे पुण्य आहे ते कमी होतं. हे खूप जणांना मी सांगितलेलं आहे, अनुभव सांगितले. काही जण 4-4 ठिकाणी विचारतो आणि सेवा कोणाचीच नाही करत. म्हणून मी कधीही पत्रिका बघायच्या अगोदर समोरच्याला विचारतो की आपण सेवा करणार असाल तर माझ्याकडे विचारा, नाही तर तुमचा वेळ वाया जाईल, माझा वेळ वाया जाईल. म्हणून अशा पद्धतीने कधीही करायचं नाही. चूक लक्षात ठेवा, आपला सिबिल स्कोर कमी होईल म्हणजे काय, आपलं पुण्य कमी होईल, हे लक्षात ठेवा. शांती तुम्हाला करायची असेल अवश्य करावी शांती, माझं असं बंधन नाही की अवश्य तज्ञ ब्राह्मणाकडून शांती करून घ्यावी. विष्टीकरण शांती, मंगळ शांती, तुमचे जे शांती असं सांगितले असेल तज्ञ ब्राह्मणांनी, गुरुजींनी, ती करून घ्यावी. पण तोपर्यंत काय करायचं, त्याच्यामध्ये वेळ जातो, तोपर्यंत काय करायचं. आणि जिथं श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून जर केलं तर तसं फळ भेटत असतं, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. कोणताही ब्राह्मण असेल, गुरुजी असेल, ते तुम्हाला मनापासून मार्गदर्शन करत असतात, पण तुम्ही ऐकायला पाहिजे. खूप जण म्हणतात दादा की गुरुजी, खूप जणांचं प्रिडिक्शन वेगळं का बरं असतं, 5 बोट सारखे नसतात, प्रत्येकाचं प्रिडिक्शन वेगळं असतं. आणि ते ज्ञान असतं, ज्ञान हे प्रत्येकाचं वेगळं असतं. बघा, तुम्ही शिक्षक जरी बघितले, गणिताचे 2 शिक्षक असेल, दोन्ही शिकवण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. कधी बघा, शिकवणार टॉपिक तोच, विषय तोच, शिकवण्याची पद्धत वेगळी असते. तसंच आहे ज्योतिष शास्त्रामध्ये, प्रत्येकाचं सांगणं वेगळं असतं. मग आता शांती करायला जमत नाही, गुरुजी काय करायचं?
मी आपल्याला याच्यावर काही सोपे आणि उपाय सांगतो, ते आपण लिहून घ्यावे, तसे करू शकता. सगळ्यात पहिले आपली जन्मपत्रिका आहे ती, त्याच्यावर काय करायचं, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशीची जन्मपत्रिका आहे ती पांढऱ्या पेपरवर लाल पेनाने जन्मपत्रिका तयार करायची, लिहायची आपल्या आपल्या हाताने. ते जे 1 2 3 4 जेवढे असेल, 12 ग्रह असेल, 12 राशी असेल, 12 ग्रह असेल, राहू असेल, केतू असेल, सगळे ग्रहमान लिहून घ्यायचे. ते लिहिल्यानंतर त्याच्यावर दुर्वा ठेवायचे 21, त्याच्यावर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि ती जन्म कुंडली आपण पांढऱ्या पेपरवर लिहिलेली आहे ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची, किंवा आपलीच पत्रिका आपण हातामध्ये धरून त्याच्यावर दुर्वा ठेवून 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं. हे कशासाठी आहे? विद्या बुद्धी प्राप्तीसाठी. परत आता तुम्ही म्हणणार गुरु चांडाळ योग आहे आम्हाला, मग काय करायचं? गुरु चांडाळ योग जर असेल तर तुम्ही काय करायचं, जास्त जास्त नामस्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ कोणत्याही गुरुचं. खूप जण म्हणतात गुरु आम्हाला 8वा आहे, गुरु 12वा आहे, गुरु 4था आहे. मग काय करायचं? गुरु म्हणजे काय? गुरु ग्रह खराब आहे तुमचा, म्हणून काय करायचं? नवग्रह स्तोत्र. नवग्रह स्तोत्र हे 81 दिवस 9 वेळा रोज वाचायचं, किंवा तसं हवन करा. हवन नाही जमलं, रोज 81 दिवस 9 वेळा नवग्रह स्तोत्र वाचायचं. आपल्या ग्रह जे खराब असेल, ते खराब जे ग्रह आहे त्याचे जे तीव्रता आहे ती कमी होण्यास मदत होते. गणपती स्तोत्र असेल आपण रोज वाचू शकता. आता खूप जणांचे पितृदोष आहे, पितृदोषाला काय करायचं? सगळ्यांच्याच पत्रिकेत पितृदोष असतात. अशा वेळेस काय करायचं? प्रत्येक अमावस्याला ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र, हिरण्यदान करायचं. हिरण्यदान म्हणजे काय? दूध, पेढे, जानवजोड हे ब्राह्मणाला द्यायचं दक्षिणा म्हणून. प्रत्येक अमावस्याला म्हणायचं, पितृअष्टक म्हणायचं, पितृनमन म्हणायचं. आता खूप जणांचा मंगळ आहे, पहिल्या स्थानी, दुसऱ्या स्थानी, चौथ्या स्थानी, 7व्या स्थानी, 8व्या स्थानी, 12व्या स्थानी. त्यांनी काय करायचं? त्यांनी जास्तीत जास्त गणपती बाप्पाची सेवा करायची. एक लाल रुमाल असेल, लाल कापड असेल, लाल रुमाल आपल्या जवळ ठेवायचं. जास्त उष्णता पदार्थ जास्त खायचे नाही, चिडचिड जास्त करायची नाही. त्यांनी रामरक्षा स्तोत्र वाचायचं. उग्र आहे ना, शांत करायचं. रामरक्षा स्तोत्र, तांब्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यावर हात ठेवा, रामरक्षा स्तोत्र वाचायचं, त्याचं पाणी प्यायचं. त्याच्याबरोबर तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं. कमीत कमी 3 गुरुचरित्र पारायण आणि 1 नवनाथ पारायण करायचं. तुम्हाला ह्या शांती जोपर्यंत करायला जमत नाही तोपर्यंत ही सेवा आपण करावी. शांती करायची का नाही करायची तुमची इच्छेचा भाग आहे, तुमचा पर्सनल विषय, तुमचा इच्छेचा भाग आहे. तोपर्यंत मधला जो स्पेस असतो आपण त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि खूप जण जप सांगता बघा, हा जप करा, तो जप करा, तो जप करा. तर त्याच्या ऐवजी तुम्ही ना नामस्मरण करायचं आणि नवग्रह स्तोत्र जास्त वाचायचं. नवग्रह स्तोत्र ह्या गोष्टीला, त्याच्यासोबत तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. ज्यांचं कोणती सगळीच पत्रिका खराब आहे त्यांनी व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. आता मंगळ ग्रहाचं कसं असतं? मंगळ ग्रहाचं खूप जण म्हणतात मग अंगठ्या घालायचे का? खूप जण म्हणतात चांदीचे घाला, मोती घाला. हे बघा, माझ्या याच्यानुसार, माझ्या माहितीनुसार कोणतीही अंगठी किंवा हे ओरिजिनल आजकाल भेटत नाही. मोती तुम्हाला 100-200 रुपयात मोती ओरिजिनल भेटत नाही. मंगळाचं पण ओरिजिनल भेटत नाही. म्हणून मी कधीही अंगठ्या रेफर करत नाही. कधीही मी म्हणत नाही अंगठ्या बिंगठ्याच्या नादी नका लागू, तुम्ही फक्त महाराजांची सेवा करा. गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र बस. आणि नामस्मरण जर केलं अखंड, तुम्हाला सगळी जी सेवा आहे ना ती सेवा आपल्याला त्याचं फळ आहे ते भेटेल. एकदा गुरूंचे पाय जर धरले ना आपण, आपल्या पत्रिकेमध्ये किती दोष असू द्या हो, माझ्या पत्रिकेत दोष आहे, माझ्या पत्रिकेत दोष. मी पण असंच एका ठिकाणी ते जे होते ते म्हणे मला तुमची पत्रिका बघायची म्हणे. म्हटलं घ्या. बघितली, माझा हात बघितला, पत्रिका बघितली. त्यांनी माझ्या पत्रिकेत एवढे दोष सांगितले की मला पण माहित नव्हतं माझ्या पत्रिकेत एवढे दोष. दोष काढण्यावर डिपेंड आहे आणि दोष असतात. माझ्या पण पत्रिकेत खूप दोष आहे. एवढे दोष जर तुम्ही बघितले, सगळ्यात पहिले नक्षत्र दोष, ग्रहण दोष, मंगळ दोष, हे जे दोष असू द्या, दोष असतात ते ऍक्सेप्ट करायचे. आणि कशामुळं? गुरु बलवान पाहिजे, बॅकअप पाहिजे. बॅकअप म्हणजे काय? आपला गुरु. गुरु जर आपल्या सोबत असेल ना, तर माझ्या पत्रिकेमध्ये गुरु एवढा स्ट्रॉंग आहे
ही माझी पत्रिका पूर्ण एक साईडला पूर्ण खराब आहे, पण गुरुचा बॅकअप असल्यामुळे, महादेवांचा आशीर्वाद असल्यामुळे ती पत्रिकेचे जे दोष आहे ते एवढी तीव्रता जाणवत नाही. म्हणून गुरु बॅकअप पाहिजे, तुमचा कोणी बॅकअप पाहिजे. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त गुरुचरित्र, स्वामी चरित्र, अखंड नामस्मरण आणि गुरुमंत्र प्रत्येकाने घ्यावा. मी गुरुमंत्र घेतलेला आहे, प्रत्येकाने गुरुमंत्र घ्यावा. गुरुमंत्र घेतल्यानंतर आपल्या पत्रिकेतील दोष कमी होतात, लक्षात ठेवा, कमी होतं. आणि खूप जणांचं आहे की दादा आम्ही शांती केली पण फरकच नाही पडला. आता हे तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती एकच आहे की जास्त ठिकाणी पत्रिका दाखवायची नाही. तुम्ही जास्त ठिकाणी पत्रिका दाखवली, सिबिल जसं कमी होतं तसं तुमचं पुण्य कमी होतं. कारण की समोरचा व्यक्ती पत्रिका बघतो तर तुमचं पुण्य घेणार आहे. आणि घेणार म्हणजे कसं, तुम्ही समोरच्या व्यक्तीने काही सेवा सांगितली, ही उपासना करा, ती उपासना करा, समोरचे लोक उपासना करत नाही, 10-5 रुपये काय असेल दक्षिणा ठेवता आणि जाता. असं नसतं, असं कधीही नसतं. गुरुजींची जी दक्षिणा असेल तेवढी दक्षिणा द्यावी, पूर्ण द्यावी. आणि जे उपाय गुरुजींनी सांगितले ते कमीत कमी 6 महिने किंवा 1 वर्ष करावं. 1 वर्षापर्यंत सेवा बदलू नये आणि नंतर 1 वर्षानंतर त्या गुरुजींशी बोलून सेवा बदलावी. लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही 17 ठिकाणी पत्रिका दाखवली तर तुम्हाला लक्षात येत नाही. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा, ह्या शांतीबद्दल, याच्याबद्दल जास्त मनामध्ये भीती आणू नका. नाही जमत असेल, काही काळाने करणार असेल, तोपर्यंत सेवा असेल सेवा अवश्य करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.